हा व्हिडिओ आहे सोमवारचा आणि सगळे माझे कामं झाले होते आणि मला आज जायचं होतं दवाखान्यात आणि यांचा पण डब्बा होता. तर आज सकाळी मी 4:45लाच उठले आणि पूर्ण कामं केली. झाडझूड, फरशा, अंगण झाडलं पूर्ण, घर झाडून फरशा पुसून घेतल्या, अंगणात पाणी मारलं, आंघोळ झाली, कपडे पण धुतले आणि वाळत घातले होते पोर्चमध्येच. कारण मग आभाळाचं वातावरण होतं. म्हटलं पाऊस आला तर पुन्हा कशाला आईला त्रास, म्हणून मग पोर्चमध्येच कपडे वाळत घालून दिले. आणि आता कपडे धुतल्यानंतर मग आंघोळ केली आणि आंघोळ केली तर मग आता चहा मांडून घेणार आहे. तर म्हटलं ताज्या पाण्याने चहा मांडावं, म्हणून मग आता पाणी घेणार आहे बोरिंग लावूनच. कारण बोरिंग असलं तर कसं आहे, जेव्हा तेव्हा पाणी घेता येतं आणि नळाचं जर असलं तर मग भरून ठेवावं लागतं, नदीचे जर नळ आले तर. परंतु नदीच्या नळाचं कसं आहे, मला कधी येते कधी नाही हे काही माहीतच नाही राहत, कारण 4-5 दिवसाआड नळ येते. त्यामुळे म्हटलं आता जाऊ दे, बोरिंगचंच पाणी घ्यावं, खारं असलं तरी कसं आपल्या उपयोगाला येते ना. त्यामुळे मग आता छान गुंड घासून घेतलाय आणि त्या पेस्टने घासलाय बरं गुंड, अगदी लवकर चकाकतो तो. जशी तुम्ही लावाल तसं चकाकतो छान. आणि रोज जर घासत राहिलं तर तेवढा त्रास पण नाही होत मग घासायसाठी. आणि आता छान गुंड घासून घेतला होता, प्यायचं पाणी घेतलं आणि आता मांडून घेणार आहे चहा. कारण सकाळी कसं आहे, चहा पिल्याशिवाय अंगात एनर्जी येत नाही. तसं तर काही मला चहाची खूप जास्त आवड नाही, परंतु सकाळी थोडा तरी घेतला, म्हणजे अगदी थोडा, तरी पण बरं वाटतं. त्यामुळे मग आता मी आणि सासूबाई आम्ही दोघी जणी उठलो होतो. हे उठायचेच होते कारण 6च वाजले होते आणि हे 6:45 वाजल्याशिवाय काही उठत नाही आणि मी पण काही उठवत नाही. कारण कसं आहे, ड्युटीवरून आल्यानंतरही दुकानात जातात हे, आणि मग दुकानातून पण 10:30-11:45 आली की मग जेवण आणि थोडा वेळ मग झोप लागते न लागते, तो कशाला घाई म्हटलं पुन्हा, म्हणून मी काही मग लवकर उठवत नाही यांना. 6:45ला उठवलं त्यांना आणि नंतर मग ते त्यांची तयारी करतात आणि मग त्यांचा मी डबा बनवून देते. तर आम्ही दोघीजणी पहिले चहा घेऊन घेणार आहोत आणि नंतर मग यांना मांडून देईल वाटल्यास. आणि आता चहा मांडून घेतला एकीकडे आणि आता एकीकडे करणार आहे मी भाजीची तयारी. तर कालच कोहळं, ढेमसं आणि अद्रक वगैरे घेऊन ठेवलं होतं मी. सांबार वगैरे होता घरीच, त्यामुळे फक्त कोहळं आणि अद्रक आणि ढेमसंच घेतले होते भाजीसाठी. तर अद्रक पण संपलं होतं पूर्ण, त्यामुळे अद्रक छान धुवून ठेवला होता चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी. नंतर मग फ्रीजमध्ये ठेवून देईल. जास्तीचं जर अद्रक घेऊन ठेवलं तर स्वस्त पडतं आणि जर थोडं जर आपण घेतलं 10 रुपये 20 रुपयाचं तर कमी येतं मग. त्यामुळे 1 पाव अद्रक सरळ सरळ घेऊन ठेवलं. आणि आता छान कोहळं चिरून घेतला मी, पावशीने चिरलाय कारण चाकूने वेळ लागतो त्यामुळे. आणि मी म्हटलं चला आता भाजीची तयारी करायच्या आधी पहिले चहा घेऊन घेते म्हटलं, कारण मग चहा थंड झाला की पुन्हा मग चव निघून जातं. त्यामुळे मग चहा घेऊन घेतला आणि आता त्याचं छान वाटण बनवणार आहे भाजीसाठी. तर सांबार, 1-2 मिरची टाकली आणि लसण, जिरं एवढंच टाकलंय. दुसरं वाटण काहीही बनवणार नाही आम्ही. हे साधंच वाटण बनवलं, छान ठेचून घेतलं खलबत्त्यामध्ये. आणि हा खलबत्ता आहे ना, मी स्टीलचा खलबत्ता बनवून घेतला, परंतु हा निघाला लोखंडाचा. तर असो, माझ्याकडे छान बत्त्या आहे जुन्या लोखंडाच्या खलबत्त्याचा, तर त्याने ना छान कुटतं. तर त्यामुळे मी त्याच्यामध्येच लसण जिरं काढून घेते. तसा पाटा वरवंटा पण आहे माझ्याकडे, परंतु मागे ठेवून आहे तो, असं काही रोजचं मी वाटण वाटत नाही त्यावर. आणि आता भाजी फोडणी घालायला घेतली होती, तर कढईमध्ये तेल गरम करून घेतलं, जिरा मोहरीची छान फोडणी दिली आणि जिरा मोहरी तडतडल्यानंतर मग त्यामध्ये जे वाटण बनवलं होतं ते टाकून घ्यायचं. कारण लसण कसं आहे, पहिले जर फोडणी टाकलं ना, त्याने वास पण मस्त येतो भाजीचा आणि टेस्ट पण छान येते, म्हणजे चव पण छान येते भाजीची. त्यामुळे पूर्ण वाटण टाकून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये मग कांदे, मिरची, गोडलिंबाचा पाला हे सगळं काही टाकून घेतलं. ते छान फिरवून कांदे शिजू द्यायचे आणि नंतर त्यामध्ये मग धना पावडर, जिरा पावडर हे टाकून फिरवून घ्यायचं. आणि नंतर मग आपल्याला पाहिजे तेवढं भाजीमध्ये तिखट, मीठ, हळद हे टाकून घ्यायचं. आणि हे टाकल्यानंतर मग टमाटर टाकून घ्यायचे आणि ज्या खलबत्त्यामध्ये मी जे वाटण ठेचलं होतं त्याच्यामध्ये तेवढं पुन्हा पाणी टाकून ते पाणी याच्यामध्ये टाकून घेतलं आणि छान हा मसाला शिजू दिला. आणि हा मसाला शिजल्यानंतर मग आता यामध्ये टाकून घेणार आहे कोहळं. अशी भाजी तुम्ही बनवून बघा, खूप छान आणि टेस्टी लागते. बाकी दुसऱ्या वाटण्याची काहीही गरज नाही कोहळ्याच्या भाजीला. हां, आणि जर तुम्ही रश्श्याची भाजी जर बनवत असाल ग्रेव्हीसाठी, तर मग मात्र तुम्ही काजूची पेस्ट किंवा मगजबी हे वगैरे वापरू शकता, खसखस वगैरे, ती पण भाजी छान लागते. परंतु मला साधीच भाजी बनवायची होती, ग्रेव्ही नव्हती बनवायची, म्हणून मग मी साधंच वाटण बनवलं, ग्रेव्हीचं वाटण काही बनवलं नाही. आणि त्यानंतर आता मी भिजवून घेणार आहे कणिक. तर भाजी थोडी शिजेपर्यंत मोठ्या गॅसवर ठेवणार आहे आणि नंतर मग कणिक भिजवली की मग मधातल्या गॅसवर भाजी ठेवणार आणि या गॅसवर मग पोळ्या टाकून घेणार. कारण मधातल्या गॅसवर आणि तिकडल्या गॅसवर मध्ये का पोळ्या जास्त अशी जळतात, म्हणून मग मी याच गॅसवर पोळ्या बनवते, गॅस शेगडीवर इकडल्या मोठ्यावाल्या. तर आता कणिक छान भिजवून घेतली होती. तर कणिक मुरेपर्यंत यांना चहा मांडून दिला, हे उठले होते, यांची पण आंघोळ झाली होती आणि दुसऱ्या साईडने चहा ठेवला होता मी.
तर पहिले आमच्या दोघीचा चहा होऊन गेला आणि आता यांचा व्हायचा होता. मग भाजी पण छान शिजत आली होती. आता उचलून त्या मधातल्या गॅसवर ठेवेन आणि इकडून टाकून घेणाऱ्या पोळ्या. आणि आता छान पोळ्या झाल्या होत्या. तिघांसाठी पोळ्या टाकून घेतल्या आणि भाजी पण शिजली होती छान. आता भाजीमध्ये सांबार टाकून घेतला आणि आता यांचा भरणार आहे डब्बा. तर डब्यामध्ये मी यासाठी रश्श्याची भाजी देत नाही, हे नेत नाही, मी देते परंतु हेच नेत नाही. कारण रस्सा हा भाजीतून थोडा डब्यातून थोडा ना थोडा तरी सांडतो डब्यातनं. इकडे तिकडे असं गाडीवर चालताना नाही का, म्हणजे हलचल झालं की रस्सा सांडतो डब्यातून, म्हणून रश्श्याची भाजी काही ते नेत नाही. तर यांना फक्त सुकीच भाजी पाहिजे. मग थोडा जरी रस्सा असला तरी फक्त भाजीच्या फोडी देते मी, आणि रस्सा असला तर मग तो देत नाही. तर अशा प्रकारे छान आता यांचा डब्बा भरून झाला होता आणि आता मला करायची होती तयारी, कारण मला जायचं होतं आज नागपूरला. मग आता ह्या पोळ्या सगळ्या मी एका वाट्यामध्ये ठेवून देईल. जेवण छान सगळं झाकून ठेवलं आणि आता पोळ्या पण वाट्यामध्ये ठेवून देईल. त्यावर झाकण ठेवून छान ठेवायचं, म्हणजे पोळ्या कशा नरम राहतात कापडामध्ये पोळ्या ठेवल्या की. आणि टोपलीमध्ये करताना यासाठी ठेवते की पूर्ण वाफ निघून गेली की मग तुम्ही पोळ्या कोणत्याही भांड्यामध्ये ठेवा, म्हणजे अशा पोळ्या कडक राहत नाही, छान नरम राहते. आणि छान आता तयारी करून घेतली आणि आता वाजले होते 7:30, कारण 7:45ची पण बस आहे आणि 8ची पण आहे. तर पाहू आता कोणती मिळते तर. आणि हे मला नेऊन पोचवणार होते. कपडे वगैरे छान धुवून घेतले होते पहिले आंघोळीच्या आधीच, आणि नंतर मग मी आंघोळ केली होती. कपडे छान पोर्चमध्ये वाळत घातले, कारण आभाळाचं वातावरण होतं, म्हणजे पावसाचं वातावरण होतं. मला वाटलं पाऊस येते की काय, म्हणून म्हटलं सकाळचं कसं पाऊस यायलाच बघतो, त्यामुळे मग पोर्चमध्ये सगळे कपडे टाकून घेतले आणि आता निघालो होतो दोघेजणं. तर हे मला फक्त आता दुकानापर्यंत नेऊन पोचवणार आणि तिथून मग भूषण नेऊन पोचवणार मला बसपर्यंत. आणि अशा प्रकारे आता सगळी तयारी झाली आणि आता मी निघाले नागपूरला. आणि ट्रॅव्हल्स मिळाली मला, 8ची मिळाली. तर छान बसले होते, गर्दी पण नव्हती खूप. आणि आता झाला आहे प्रवास सुरू नागपूरसाठी. आता नागपूरसाठी कशाला चालली आहे ते पण सांगेल. तर मला जायचं होतं दवाखान्यात, तर म्हणून मी आज नागपूरला आले होते. याआधी पण मी मागच्या वेळेस आले होते. तर आता 2 महिने झाले त्या गोष्टीला, आणि आता पुन्हा डबल दाखवण्यासाठी आलो होतो. कारण ज्या गोष्टीसाठी मी आले होते ते माझ्या छातीतनं सारखी जळजळ व्हायची, त्यामुळे मी ट्रीटमेंट घेतली होती मागच्या वेळेस, परंतु थोडं कमी झालं होतं आणि असं थोडंसं बाकी होतं. त्यामुळे मग म्हटलं पुन्हा कोणती दुसरी ट्रीटमेंट सांगेल तर बघू म्हटलं. मग त्याने एंडोस्कोपी वगैरे सांगितली, एंडोस्कोपी केली, परंतु सगळे रिपोर्ट नॉर्मल आले. त्यामुळे मग आता त्याने फक्त औषधी दिली आणि इथली ट्रीटमेंट घेतली. एंडोस्कोपी करेपर्यंत आम्हाला बरोबर 5:30 वाजले आणि 5:30 वाजतानंतर मग आमचा रिपोर्ट आला. त्यानंतर मग डॉक्टरने औषध देऊन दिली. आणि हा दवाखाना पण खूप छान आहे, सगळ्या प्रकारचे डॉक्टर लोक आहेत तिथे आणि सगळी ट्रीटमेंट होतात. छान आहे. हा मॅक्स नाव आहे दवाखान्याचं, पहिले अलेक्सिस नाव होतं, आता मॅक्समध्ये कन्वर्ट झालं आहे. तर छान आहे हा दवाखाना. आणि रिपोर्ट पण नॉर्मल आल्यामुळे मनाला एक समाधान वाटलं, की नाहीतर असं वाटत होतं की अंदरून फोडं आले की काय असं वाटत होतं. तर म्हणून मग यावेळेस म्हटलं एंडोस्कोपी करून घ्यावी, तर काहीही निघालं नाही. तर मग डॉक्टरांनी फक्त औषध दिली आता 1 महिन्यासाठी, ती घ्या म्हणे, म्हणजे काहीही होणार नाही म्हणे आता. आणि त्यानंतर मग निघालो आम्ही 6 वाजता. तर तिथून गेलो फुलाटोमधून घेतलं ब्राउनी घेतले वैष्णवीने देवांश आणि भूषणसाठी आणि तिच्यासाठी पण. तर आणि आता निघालो छत्रपती चौकला. तर बरोबर छत्रपती चौकला येईपर्यंत 1 तास लागला बरोबर आम्हाला तिथून दवाखान्यापासून तर इथपर्यंत, कारण खूप लांब आहे तो. आणि इथे आल्यानंतर मग ट्रॅव्हल्स मिळाली आम्हाला आणि दीपकला पण बोलवलं होतं गाडी न्यायसाठी, कारण ही गाडी होती वैष्णवीच्या मैत्रिणीची. तर ही गाडी त्याच्याजवळ द्यायची होती आणि जर आम्ही तिकडे जर गेलो असतो तर पुन्हा आम्हाला उशीर झाला असता आणि ट्रॅव्हल्स मिळाली नसती. त्यामुळे मग दीपकला इकडे बोलवलं आणि त्याच्याजवळ ही गाडी दिली आणि त्यानंतर आम्हाला ट्रॅव्हल्स पण मिळाली. आणि आता पुन्हा आमचा प्रवास सुरू झाला वणीसाठी. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री.